हे गाईज वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात सगळे? मजेत ना? आणि थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल आपण कुठे चाललोय. हां, आपण गावी चाललोय. सो थोड्याच वेळात आपली लक्झरी आहे, तर जेवूया आणि पुढे जाऊन भेटूया. सो गाईज मस्त जेवण झालंय आणि आता आपण निघालोय. 9:45 झाले, 10 वाजता पोहोचायचं आपल्याला. इथे जवळच आहे आपल्या इथून, सो निघूया. सो गाईज 10 वाजून गेलेत, बस काय अजून आली नाही. अंधेरीला दाखवतात, ऑनलाईन लोकेशन दाखवतात त्याचं. सो मी वाट बघून कंटाळली आहे. गाईज फायनली बस आली आपली. ती पण नाही. गाईज मस्त एक पचका झालाय. दुसरीच बस होती आणि मम्मी बोलते आली, म्हणून मी व्हिडिओ स्टार्ट केली. देवी जात आहेत आणि असा पचका झालाय. अर्धा तास तर झालाय, 10:30 वाजलेत, अजून बस नाही आली आहे. ठेवायला काहीच आपली ही सीट आहे. काय झालं? काय नाही. अच्छा. सो गाईस आता आपण गाडीत झोपलो. सो त्यानंतर काही असं गाडीमध्ये थांबलो तर शूट होईल, नाहीतर तुम्हाला एक नंबर ट्रान्झॅक्शन दाखवतो. कसा वाटला? सो आत्ता वाजलेत 8:45 आणि आता आपण पोचतोय वैभववाडीच्या पुढे. आणि जेव्हा पण मी लक्झरीने येतो ना, या हॉटेलला थांबतो. सो फ्रेश होतो, तोंड बिन धुतो आणि काय ते खातो, भूक लागली आहे. सो इथून कणकवली तर 15 मिनिटावरच आहे, तो लगेच पोचू आणि बघू पुढे कसं काय ते. सो गाईज आपण फायनली कणकवलीत पोचलो आणि तिथून आता आपण 6 सीटरतून मामाकडे जाऊया. तिथे पुढे बघूया प्लेस आहे, तो भेटू 6 सीटरमध्ये. सो गाईज आता आपण 6 सीटरने कणेरीत आलो. कणेरीतून आपण रिक्षा पकडली रासपदाराची. रासपदारासोबत आता आपण चालूया मामाकडे. तर मामाकडे जाऊन फ्रेश होऊ, तर ते खाऊ, मग भेटू आपण. तर मित्रांनो आता आपण नाश्ता केला, फ्रेश झालो आणि त्यानंतर आता आपण चालूया ओमकारच्या घरी. टाइमपास करूया. मम्मी तर आधीच गेलेली आणि कोण नाही, तर वारी एकदम शांत झाली आहे. गणपतीत किती तो गाजावाजा होता, बट आता वारी शांत झाली आहे. सो भेटू पुढे काय असेल तर, नाहीतर ब्लॉग एंड करू पुढे जाऊन. चला थोड्याच वेळाने तिरुपती मंदिरात जातो आहे. सो हा व्लॉग आता आपण इथे थांबवतो आहे, कारण का नेक्स्ट व्लॉगमध्ये प्रॉपर दिरबादेवीचा बनवायचा आहे. सो आजच्या पुरता एवढंच. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. हे बघा मामी. I should fuck her in the Benz.